5 वाजून म्हणजे 17 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. 5 वाजून 8 मिनिटं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा हिरवा कंदील. डीजे ऑपरेटर तयार. आमचे पंच तयार. मॅच ऑन. शेवटचा सामना. शेवटची झलक माधव ठाकरे सरांची या आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. आकाश समोर अन्सार. नॉन स्ट्रायकर एनवर अनुज. पहिला चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये. ओ तिथे पडझड होताना पाहायला मिळाली. मला वाटतं तिथे निलेश आहेत त्यांच्याकडून हे प्रयत्न होताना पाहायला मिळाले. एक धाव जे मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. संघाचं अकाउंट ओपन. एक धाव धावफलकावर. अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्वाची भूमिका आता प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवावं लागतं. कॅमेरामन स्कोररला कमेंटेटर 1-2 बॉल इकडे तिकडे जाऊ शकतात. गोलंदाज तयार. आकाश समोर अनुज. इथे बिगट फटका दमदार आणि चेंडू सीमा पार. षटकार. गए छा गए माधव ठाकरे सर. छा गए अभी तुम. जबरदस्त जबरदस्त संगीत आणि तितकाच सुंदर डान्स. धावफलकावर धाव संख्या 7. आकाशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अनुज ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला चेंडू. मॅचेज तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील त्या 7. 7 ऑन द बोर्ड. 7-7. संजय दादा हरड यांना विनंती आहे आपण संपर्क साधावा. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळतं. गिरीशला पाहतात आपण ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला जबरदस्त क्षेत्ररक्षण. अंडरम स्टाईल मध्ये नेहमी उभं राहताना पाहायला मिळतो तो गिरीश. इथे अन्सारचा फटका दमदार. चेंडू सीमा पार. नांदगावला 4. माधव ठाकरे सर की झलक सबसे अलग. गोलंदाज तयार. धावफलकावर धाव संख्या 12. इथे टाकलेला हा बॉल. फटका दमदार आहे. व्हॉट अ स्ट्रोक. अन्सारच्या बाटामधून सिक्सर. 6 रन. सध्याच्या घडीला आपण पाहतात माधव ठाकरे सर यांना त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. यशस्वीरित्या या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी अंपायरिंग केलेले आहे. आज तब्बल 7वा दिवस आहेत.
या क्रीडा स्पर्धेचा डे मध्ये उपस्थित राहतात आणि काय मनोरंजन करतात प्रत्येकांचं, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. जयदेव आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 18 धावा. ऑन स्क्रीन आपण अतुल स्पष्टे अर्थात पाखरू या खेळाडूला पाहतोय. या खेळाडूवर सर्वांच्या नजरा आहेत. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर जयदेव खापरे, गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर एंडवर अनुज. धापलकावर धावसंख्या 18. पहिलाच बॉल अनुजच्या पाठमधून सुंदर असा फटका. गिरीश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं आहे गिरीशचं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19. अन्सार 3 बॉल अन्सारने फेस केलेत आणि धावा बनवल्यात त्या 11. स्क्रीन आपण थोडे तिकडे नंतर जाऊ. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. जयदेवची गोलंदाजी. जे कॅमेरामन प्रत्येक स्टॉल आता टिपतील. सध्याच्या घडीला मिलिंद भैया ऑन स्क्रीन आपण पाहतायत. मॅचचा आनंद घेत आहेत. आपला व्यवसाय आहे तोही करतायत. डबल कमाय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते 20 धावा. षटक क्रमांक दुसरं. नंतर भरका देवी कुल्फी ऑन स्क्रीन आपण पाहतायत त्यांना. सध्या थोडासा धंदा जर आपण पाहिला कमी प्रमाणात होतोय. प्रेक्षक वर्ग संध्याकाळी भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. सरांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. ऑन स्क्रीन राज ठाकरे, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. जबरदस्त अंपायरिंग. गोलंदाज तयार. शनिछत्री टिपले जात आहेत. पूर्णपणे फोकस केलं जात आहे सध्याच्या घडीला. आमचे कॅमेरामन. गोलंदाज तयार. इथे डेड बॉल सुमात्र आपल्याला पाहायला मिळेल. धापलकावर धावसंख्येचा विचार जर आपण केला तर 20 धाव आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे. चेंडूने दिशा बदलली आणि मॅचची आता दशा बदलताना पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमापार. या बॉलवर आला 4. संघाची धावसंख्या वाढते 24. ते बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फीडर. चांगला झेल झाला. फलंदाज अनुज बॅक टू द पेव्हिलियन. आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला पहिला दिवस वगळता ज्या ज्या वेळेस नाणेफेक जिंकत प्रथमतः ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय तो संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. चेस करणारा संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होताना पाहायला मिळाला. 7व्या सामन्यात एक संघ वगळता टोकावडे वगळता. प्रत्येक दिवसाची तुम्ही क्वार्टर फायनल आठवा. आचार्य आमचे भगत दादा त्यांचं मनापासून कौतुक आपण करू. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता, दुपारी भोजन ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतात या स्पर्धेच्या निमित्तानं आणि प्रत्येक ऑफिशियलची काळजी घेतात. त्यांचं मनापासून आभार. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुशला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अंकुश पवार. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 25 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. संधी धन्यवाद DJ धनु.
थँक्यू थँक्यू. जबरदस्त जबरदस्त संगीत आणि तितका सुंदर डान्स आपण पाहिला ऑन स्क्रीन. आपण पाहतायत या स्पर्धेचे शिल्पकार सुनीलजी माळी ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला उद्या फायनल डेत अनेक मान्यवरांना निमंत्रण देत असताना ऑन स्क्रीन आपण पाहतायत अमोल दादा घोलप ओजिवलेचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल आहेत. आज ड्रेसिंग हार्ड आहे बाय अमोल भाईचे, मानावं लागेल अमोल भाईला. जे आमचे गन्ना ज्यूसवाले आहेत त्यांच्या समोरच बसलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन कुणाला सोडत नाही, त्यांचं कौतुक आहे. दापलकावर 25 धावा. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. 25 धावा. जशी चिठ्ठी निघाली सेमीमध्ये जय हनुमान ओजिवले पोहोचला. जी ड्रेसिंग होती ती पूर्णपणे चेंज केली अमोल घोलप यांनी आणि मैदानावर दाखल झालाय, कारण आता टॉप 4 मध्ये गेलेलं. गोलंदाजी मार्कवर अतुल स्पष्टे. पाखरूचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 26 धावा. टीम गनसाई स्पोर्ट क्लब नांदगाव त्यांच्या विरुद्धमध्ये केटी बॉयज खेळले तळवली. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पर. ये देखो ये देखो ये देखो ये अदा है माधव ठाकरे सर की. 26 इधर विकेट. अन्सार चपाट मधून धमाका षटकार. ही खुन्नस होती की काय. जबरदस्त जबरदस्त. सध्याच्या घडीला माधव ठाकरे सर प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन करतायत. मित्रांनो, जर तुम्हाला माधव ठाकरे सरांचा डान्स आवडत असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. संघाची धावसंख्या दाबलकावर 32 आहे. 32. अन्सारचा हा दमदार फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला राज ठाकरे सर यांना पाहतायत. कॅमेरामन भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग करतायत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. विजय पगारे अर्थात बाब्या यांचं कौतुक आपण करू. आपल्याकडे धावसंख्या 32. टाकलेला हा चेंडू बॅटचेज. विकेट आली. फलंदाज बाद. अन्सार बॅक टू द पॅव्हिलियन. अतुल स्पष्टेचं सेलिब्रेशन पाहिलं विकेट मिळाल्यानंतर. फलंदाज बाद. तुषार जबरदस्त झेल टिपला आणि तदनंतरचं सेलिब्रेशन आपण पाहतायत. तुषार आणि अतुल मध्ये. अन्सार बाद. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला गनसाई स्पोर्ट क्लब नांदगावचे समर्थक. आज गावामध्ये एकही माणूस राहिला नसेल एवढा खूप मोठा सपोर्ट स्टाफ या नांदगाव संघाला पाहायला मिळतो. आणि ऑन स्क्रीन आपण पाहतायत ते प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 14 मिनिटं ऑलरेडी झालेलं आहेत. थोडं फास्ट खेळा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हे प्रेक्षक वर्ग शांतता, भयान शांतता. जसा फलंदाज अन्सार बाद झाला खूप मोठी शांतता आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला खेळले तळवलेला सपोर्ट करणारा हा प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत. त्यांच्याही चेहऱ्यावर थोडीशी निराशा आपल्याला नक्की पाहायला मिळते. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या स्टँड कच भरलाय. सध्याच्या घडीला समालोचन कक्ष दाखवला जातो. आमचे स्कोरर
क्रिक लाईव्ह सध्याच्या घडीला प्रत्येक क्षणचित्र टिपतंय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका सजवलाय. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत आकाश. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. आज संध्याकाळी तालुका हब आणि उद्या या क्रीडा स्पर्धेचा महान 3 दिवस जो मात्र पाहायला मिळतील. गावाच्या गाव उद्या या स्पर्धेला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक विकेट आली. अंकुश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 3. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे संध्याकाळ झाली की ऊन कमी असतं ना त्यामुळं सर मैदान तापवतात. 3/33. शेवटचा चेंडू शिल्लक आपल्या इक्यो गाडू मधून या सामन्याचा आनंद घेतात. एक दरवाजा उघडा एक बंद. सामन्याचा आनंद घेतात हे तितकंच महत्वाचं. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. विकेट आली. अतुल स्पष्ट पाखरूला. त्यानंतर सेलिब्रेशन. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. स्क्रीन आपण पाहतात अरुणजी पवार यांना या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 4/33. 3 विकेट अतुलने जे मात्र मिळवलेल्या आहेत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पंकज हा सामना इथे केटी बॉयज खेळले तळवली जर जिंकत असेल तर आकाश माडसे आणि स्वप्नील पोटे अर्थात लेमड्या यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक टीम साठी. केटी बॉयज खेळले तळवली साठी त्रिमूर्ती ऑफिशियलच्या वतीने प्राइज. मेघराज तो रिपोर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा. इथे टाकलेला हा चेंडू आणि अजून एक विकेट आली. निम्मा संघ गारद आहे. घनसाई स्पोर्ट नांदगावचा. 5/33. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण लाईट टॉवर पाहतो. स्वर्गांग लाईट्स इव्हेंट्स भिवंडी. 2 गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या. संतोष ज्यावेळेस अन्सारच्या पाठमधून षटकार चौकार येत होते जे 12वे खेळाडू आहेत केटी बॉयज खेळले तळवलेचे म्हणजे अरे यार आता विकेट यायला लागल्यात. आता म्हणतात यस यस जाऊया मैदानाच्या आत. इथे नो बॉल. चेंडू हवेत. तिथे एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केलेला नाहीये. 3 क्षेत्ररक्षक आलेत. तिथे एक धाव
नोची 1+1 अशा 2 35 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 5. पंकजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 5/35 आहे. टीम गनसाई स्पोर्ट नांदगाव. जिंकणार कोण आणि उद्या जो संघ जिंकणार आहे तो नवापाडा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल क्वार्टर फायनल. पहिला सामना उद्या महाज त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि गोलंदाजाने बॉल टाकला त्यावेळेस अक्षरशः डोक्याला हात लावला होता. आता फलंदाजाने डोक्याला हात लावलाय. किती टप्पे हा चेंडू गेला असेल विकास गावाने सर? नक्कीच नक्कीच. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 5/35. शेवटचे चेंडू 4 अजूनही शिल्लक आहे. आपण थोडेस विश्लेषण हे करत होतो की उद्याच्या दिवसामध्ये कोणकोणते सामने आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. इथे बिग हिट, चेंडू हवेत, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ते फलंदाज बाद. 6वा धक्का. पहिला सामना आहे महाज त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव. दुसरा सामना साई किरण नवापाडा त्यांना फाईट करेल आजच्या दिवसातला विजेता संघ. तदनंतर ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांना फाईट करेल एकलेशाई टोकावडे. आणि सेमी फायनल मध्ये गेलेला एकमेव संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये तो आहे ओजिवले, जय हनुमान ओजिवले, अमोल घोलप आणि कंपनी. अजून 3 कोण सेमी मध्ये जाणार आहेत ते 3 मॅच मध्ये कळेल आणि तदनंतर त्या 4 टीम मध्ये पुन्हा एकदा केला जाईल ड्रॉ आणि ते सेमी फायनलचे मॅच होतील. टॉप 7 मधून टॉप 4 मध्ये गेलेले आहेत ओजिवले, त्यांचं कौतुक. 6/36. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन इन ॲट नंबर 8. काय सर बॉल का 3 राहिलेत 3. गोलंदाज सय्याद. आपल्याकडे धावसंख्या 36. गोलंदाज पंकज थोडं फास्ट खेळा ही विनंती. आकाश इथे विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी आणि कॅच ड्रॉप. बॅटनं फटका जो मात्र खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा. संघाची धावसंख्या 39 आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आजच्या या दिवसभराच्या सत्रामध्ये 8 संघ आम्हाला विलासप्पा पवार यांनी उपलब्ध करून दिले, त्यांचं मनापासून धन्यवाद. अमोल घोलप यांचं मनापासून धन्यवाद. 6/39 आणि आमच्या आयोजक कमिटीचा धन्यवाद की त्यांनी आजच्या दिवसामध्ये या 8ही संघांना खेळण्याची संधी दिली. या स्पर्धेमध्ये ऑन स्क्रीन आपण विलासप्पाला पाहताय. अजूनही कॉन्टॅक्ट चालू आहे. अजून काय आता विलासप्पा तालुका आपला खेळायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे एकच सिंगल आली. हा जादुई गोलंदाज आहे. एक वेळेस असं वाटत होतं की याला कमीत कमी 3-4 षटकार येतील आणि बॅटर तर अजून जादूगर आहे, त्यामुळे मजा आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिल्या. हे पहा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. विकास गावाने नेहमी म्हणत असतो या विभागामध्ये आल्यानंतर मला काही होत नाही, त्याला चांगलं माहिती आहे इथं आल्यानंतर काय होतं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात त्या 24 चेंडू 41 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात आदरणीय नरेश डोमे सर यांच्याकडे. धन्यवाद. 2ची पेनल्टी आहे.
सर्वांचं भगवा चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. सुनीलजी माळी यांच्या संकल्पनेतून, यांच्या अविरत मेहनतीतून साकारलेला हा सोहळा आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, उद्गाते सुनीलजी माळी फ्रेंड सर्कल. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अतुल पष्टे यांना विनंती, आपण आपला पुरस्कार नाही, ही मॅच संपल्यानंतर देऊ आपण दोन्ही पुरस्कार. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित डे नाईट भगवा चषक धमाका. आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आणि महत्वाच्या दिवसातील ही एक महत्वाची मॅच. उपांत्य पूर्व फेरीचा सामना, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. केटी बॉईज खेडले तळवली विरुद्ध गनसाई स्पोर्ट्स नांदगाव. गनसाई स्पोर्ट्स नांदगाव संघानं धावा बनवलेल्या आहेत 42 आणि 43 धावांचं आव्हान. तरी ॲक्च्युली 41 धावा होत्या, 40 धावा होत्या, मात्र 2 धावांची पेनल्टी, बरोबर ना, अधिक 2 धावांची पेनल्टी मिळून त्या 42 झालेल्या आहेत. 43 धावा विजयासाठी बनवायचे. लेट्स प्ले. अतुल स्ट्राईक एंडला, तुषार नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती अनुज आहे. सकाळपासून अनुजनं चांगला खेळ केलाय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लेंथ बॉल, गॅप मोठा, 4 रन. पहिल्या चेंडूवरती विस्फोट, चौकार. इथे मिळणार आहे धावफलकावरती 4. धाव मिळून देणार नाही. चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती चौकार अतुलने खेळल्यानंतर बरोबर त्याने कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जो गॅप होता, त्या गॅप मधून चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं. त्यानंतर पुन्हा एकदा अनुज. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय, तिसऱ्या चेंडूसाठी पहिलं षटक. ओहो, बॅक टू बॉलर, मात्र गोलंदाजाच्या अगदी समोर होता चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह खेळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते फलंदाजाला. बॉलरचा जो फॉलो थ्रू असतो, त्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला नाही पाहिजे. सरळ फटका खेळायचा आहे तर हलकासा अँगल बनवायचा असतो बॅटचा, आणि त्यामुळे चेंडू हा स्टम्प्सच्या उजव्या बाजूने निघून गेला पाहिजे. नॉन स्ट्रायकर एंडच्या बाजूने थोडासा चेंडू निघून गेला पाहिजे. जर तुम्ही फॉलो थ्रू कडे खेळला फटका तर तिथे अडवण्याची शक्यता जास्त असते, आणि तेच झालं इथे. धावफलकावरती 6 आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यस, हो हो, बॅकफुट वरती होता, चेंडूच्या आतली कड लागली बॅटची, अन्यथा काम तमाम झालं असतं. इथे खूप चांगला चेंडू बघायला मिळतो. इथे 1 धाव. धावफलकावरती 7 आहेत. 24 चेंडू आणि 43 धावा असं लक्ष आहे. 11 धावा प्रत्येक षटका पाठीमागं इथे पाहिजेत, आणि गोलंदाज देखील तितकीच चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानं तिसऱ्या टप्प्यावरती कमालीचं नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. त्याचा परिणाम देखील जाणवलाय षटकामध्ये. वाह वाह वाह, चांगला चेंडू. इथे अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. फसला प्रयत्न. धावफलकावरती 7. षटक पहिलं सुरू आहे. 7 धावा. अनुज पुन्हा एकदा तयार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर पुढच्या चेंडूंवरती धावा मिळवण्यात अपयशी ठरले. हो, इथे काही झालेलं नाहीये. बघूया, कदाचित मांकडेड साठी प्रयत्न करत असावा गोलंदाज, मात्र इथे शक्य झालेलं नाहीये. अगदी हुशारीनं, चपळाईनं या गोष्टी कराव्या लागतात, अन्यथा विकेट मिळत नाही. क्रिकेटमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मांकडेडचा बॉल काउंट होत नाहीये. त्यामुळे मांकडेड घेऊन फक्त फलंदाज तुम्ही बाद करू शकता, पण तो सलामीचा आहे. इथे जर बाद झाला तर अधिकचा फायदा होऊ शकतो. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा. 1 अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. 8 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू टाकावा लागेल अनुजला.
कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. तुम्ही ज्यावेळेस मांकडेडसाठी प्रयत्न करता तो प्रयत्न जर असफल होत असेल तर त्याचा पुढच्या चेंडूवरती देखील परिणाम होतो. केटी बॉयज खेळले तळवली 8 वरती पोहोचतायत. या साखू टप्प्याचा चेंडू हुक पूल करायचा होता, फसला प्रयत्न. यस, तिथे स्टम्प्स तर उडवलेले आहेत. अजून एक धाव इथे घेणार आहे काय? धाव पूर्ण होते. तर तिथे तिसऱ्या पंचांकडे घोषणा होते. निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवलेला आहे. जो पहिला हिट झाला होता पहिल्या धावेसाठी तो जर सक्सेसफुल असेल इथे तर मात्र एकही धाव मिळणार नाही, आणि तो जर अनसक्सेसफुल असेल तर 2 धावा मिळतील. त्यामुळे स्कोअर कार्ड वरती पहिलं षटक संपल्यानंतर एक गडी बाद 8 आहे की 10 धावा असतील. सलग दोन्ही एकही फलंदाज बाद नाही. 10 फॉर नो लॉस असेल की 8 लॉस ऑफ 1 असेल हे बघूया आपण. इथे दोन ऑप्शन आपल्या समोर आहे. पंच तिसरे पंच अगदी योग्य रीतीने त्याची पाहणी करतील आणि त्यानंतर आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. भगवा चषक मध्ये आज मुरबाड ग्रामीण विभागातील दमदार लढत आपल्या समोर आहे. जो निर्णय पंचांकडून येणार आहे तो सगळ्यांना स्क्रीनवरती बघायला मिळेल. फलंदाज बाद OUT आणि इथे एक गडी बाद 8 अशी स्थिती असेल पहिल्या षटकाच्या नंतर. चांगली सुरुवात गणसाई स्पोर्ट्स नंदगावची. नवीन फलंदाज कोण असणार आहे हे बघायचंय. फलंदाजीतल्या क्रमामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, संगणक ठरवेल तो. पण एक तुम्हाला माहित असेल, आपण जी टीम लिस्ट देतो तिची ऑर्डर असते. कधी टीम लिस्ट देताना हे लक्षात घेतलं जातं की ती बॅटिंग ऑर्डर असते. कारण ज्या वेळेस तुम्ही पुढचा फलंदाज T20 क्रिकेटमध्ये 1.5 मिनिटामध्ये येत नसतो त्यावेळेस टीम लिस्ट मध्ये बघितलं जातं की नंबर कोणाचा आहे आणि तो बाद दिला जातो. हे लक्षात घ्या. फलंदाज बाद झालेला आहे 1.5 मिनिटामध्ये एखादा फलंदाज तो समजा येत असेल जो कोणी तर तो बाद दिला जातो. मात्र 1.5 मिनिटामध्ये कोणी ड्रेसिंग रूम मधूनच बाहेर पडत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये कोणाचा नंबर आहे तो फलंदाज बाद दिला जातो आणि त्यासाठी बॅटिंग ऑर्डरची विथ बॅटिंग ऑर्डर तुम्हाला लिस्ट सबमिट करावी लागते. हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या समस्या कधी आलेल्या नाहीत. मी बघितलं नाही की एखाद्या संघाने कधी संघनायकांनी बॅटिंग ऑर्डर दिलेली आहे. टीम लिस्ट दिली जाते 11 खेळाडूंची, पण बॅटिंग ऑर्डर कधीच दिली जात नाही. ते सुद्धा देणं बंधनकारक असतं. कुठलीही मॅच आपण खेळत असू, रणजी मॅच असेल किंवा अन्य कुठलाही सामना असेल तर तिथे ते गरजेचं राहतं. तर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होणार आहे. गोलंदाज अनिल, अनुज नंतर अनिल. सकाळी हा तोफखाना धडाडताना आपण पाहिला होता. भयानक तोफखाना होता इथे नांदगावचा. आज या सामन्यामध्ये किती कारीगर ठरतोय हा, किती प्रभावी ठरतोय हा तोफखाना हे बघायचं आहे. यस, एकच धाव. ओनली 1 रन फ्रॉम दिस बॉल, 9 फॉर लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 2 इथे सुरू झालेला आहे. आकाश तुषार ही जोडी मैदानामध्ये. आकाश 1 धाव घेतोय. तुषारला अजून खातं खोलायचे. सलामीचा फलंदाज तुषार. मागच्या सामन्यामध्ये आम्ही तुषारला बघितलं होतं. काही बॉल तो नॉन स्ट्राईक एंडलाच होता. माफ करा, तुषारने हा चेंडू खेळला होता. तुषार नॉन स्ट्राईक एंडला आहे. येस, आकाश स्ट्राईक एंडला आहे. चेंज करा तिथे स्कोर कार्डवर. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस 1 धाव येवाना. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप वरून धावतोय तर एकच धाव मिळेल. चांगली दहशत आहे, दरार आहे इथे क्षेत्ररक्षकाचा. आणि असं असतं बऱ्यापैकी, तुम्ही बघाल रवींद्र जडेजाच्या हातात बॉल असेल तर प्रतिस्पर्धी कुणी धाव घ्यायला धजावत नाही. तर धावफलक इथे आपण बघतोय 10 धावा. काही प्रेक्षक तुम्ही बघताल, आमचे कॅमेरामन कुठे त्यांची नजर जाईल. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो ना त्यावेळेस एक कविता होती आम्हाला, जो न देखे रवी ओ देखे कवी. म्हणजे प्रत्यक्षात सूर्यकिरण जिथे पोहोचत नाही तिथे कवी पोहोचतात असं लेखकाचं मत होतं. हो, फसलेला फटका आहे. मात्र नशिबान राहिला, क्षेत्ररक्षक मागे होता. 1 धाव मिळणार आहे. तसे आमचे कॅमेरामन आहे, 10 क्रिक लाईव्हचे कॅमेरामन आहे.
त्यांची नजर कुठे जाईल. आपण सामान्य पामर आपण कुठे बघत राहतो, मॅच कडे बघत राहतो. कॅमेरामन त्याची दृष्टी काय वेगळीच असते. रिक्षामध्ये कोण फालुदा खातोय, कोण आईस्क्रीम खातोय, तो सुद्धा पकडतात ते. अकरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि कॅमेरा फक्त ग्राउंडच्या आसपासच फिरवा, नाहीतर तुम्ही कॅमेरा घेऊन जासाल तिकडे पाठीमाग कुठेही पण. वाह वाह, सुंदर फटका, लॉफ्ट केला चेंडूला, पंच केला चेंडूला. इथे मिळणार आहे धावा 6, षटकार. धावफलकावरती 17 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिलचं षटक चांगलं चाललं होतं, मात्र एक शॉट ऑफ लेंथ इथे आकाशनं आकाशात पाठवला 6 धावांसाठी. 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 43 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये पार करायचे. मला वाटतंय योग्य पटरीवरती आहेत. विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. मॅच मध्ये त्यांची गाडी योग्य वेगानं पुढे जाते. त्याला अधिक मोठं इंजिन लावणार आहे का गाडीला खेचून ठेवलं जाईल हे बघायचं. यस 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 यस, इथे इंजिन लागलेलं आहे. डबल इंजिन, डबल पॉवर, डबल धमाका, लागोपाठचा दुसरा षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. स्ट्रेट हा फट पण बघतो इथे. धावफलकावरती 23 आहेत, तर विजयाचं समीकरण मात्र 20 धावा. 13 चेंडू 20 धावा. आकाशात चेंडूला विहंग करायला पाठव. त्याच्या बॅट मध्ये चेंडू आल्यानंतर चेंडूला पंख फुटलेत आणि 2 वेळा असे 2 राजहंस त्याने उडवलेत सीमारेषेच्या बाहेर. एक स्क्वेअर लेगला तर दुसरा लॉंग ऑनला. पुन्हा मोठा फटका आहे, मात्र इलेव्हेशन क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचलाय आणि टिपला झेल. आकाश बाद. धक्का पहिला, धक्का दुसरा आहे. 2 गडी बाद 23. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू 20 धावा. 20 रिक्वायर्ड टू विन विदिन 2 ओव्हर्स. नवीन फलंदाज अमित. नवीन फलंदाज अमित मैदानामध्ये दाखल होईल. 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. केटी बॉयज खेळले तळवली. चला फलंदाज, चला पटकन. अंधार होतोय. सूर्याच्या उजेडामध्येच आपल्याला ही मॅच कव्हर करायची आहे. आता सोनेरी सूर्यकिरण सुद्धा आता संपलेली आहेत आणि एकदम सावल्या मैदानामध्ये सगळीकडे पोहोचलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अंधार लगेच पडू शकतो. संधी प्रकाशामध्ये आपण खेळतो ही मॅच, लक्षात असू द्या. चला फास्ट, बी फास्ट, स्पीड अप करा लवकर. तिसरं षटक एव्हाना सुरू होणार आहे. 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाशनं 2 मोठे धमाके इथे केल्यानंतर सामन्यामध्ये परत प्रवेश मिळवला होता. केटी बॉयज खेळले तळवली संघानं. गणसाई स्पोर्ट्स नांदगाव संघानं पहिल्या षटकामध्ये आघाडी घेतली होती. दुसऱ्या षटकामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वार पलटवार, माघार पुढाकार इथे सातत्यानं बघायला मिळेल. एकमेकांवरती कुरघोडी करताना दोन्ही संघ आपण बघू. एकमेकांवरती डाव टाकताना बघू. ते डाव उधळून लावताना देखील बघूया. सातत्यानं ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. आता तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल का गणसाई स्पोर्ट्स नांदगाव? टेक ओव्हरटेकिंग आपण म्हणतो. ऊन सावलीचा खेळ, उन्हाळा पावसाळा बघायला मिळतो. भरती ओहोटी बघायला मिळते. ओहो हो, इथे उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली. फलंदाज बाद. धक्का तिसरा. 3 गडी बाद 23. केटी बॉयज खेळले तळवले.
गिरीश नवीन फलंदाज, सकाळपासून त्यानं तिसऱ्यांदा संघाच्या 2-2 धावा खाल्लेल्या आहेत, त्यामुळे जबाबदारी त्याच्यावरती मोठी आहे. तर धावफलकावरती 23 आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपल्या संघाचं किट सगळीकडे महत्वाचं आहे. तुम्ही बघताय प्रत्येक टुर्नामेंट मध्ये किटवर नसेल तर संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागतं. एक एक धाव महत्वाची असते, त्यामुळे खेळाडूंनी शर्ट मळालेलं असलं तरी चालेल, पण घेऊन या, खेळायला घेऊन या. तो धुवायला वगैरे, शाळेत आम्ही होतो त्यावेळेस बाईंना सांगायचो का आज शर्ट धुवायला टाकलेला आहे त्यामुळे घालून आलेलो नाही. इथं नाही ना बाई, 2 छड्या द्यायची बस. इथे 2 धावा कमी होत्यात, त्यामुळं मळालेलं असेल फाटलेलं असेल घालून या. एकोणीस रिक्वायर्ड टू विन. 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उजव्या हाताने ओरदू विकेट, उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. इथे यस वाईड आहे. अतिरिक्त धाव फलकावरती येते 25 धावा. या चुका टाळणं गरजेचं असेल इथे, अन्यथा अजून अडचणीमध्ये येऊ शकतो गणसाई स्पोर्ट्स नांदगाव. 10 चेंडू 18. लांब टाकायचा प्रयत्न, प्रत्येक वेळेस लांब टाकायचा. इथे पुन्हा एकदा वाईड आहे, पुन्हा एकदा वाईड आहे. फलंदाज त्याचा पाय उचलत नाही. तुम्ही बघत असाल की नो मुवमेंट विथ लेग्स. तिथेच एका जागेवरती पाय रोवून तो फटका खेळतोय आणि त्यामुळेच पंच यास इथे जरूर लेंथ होता बॉल. ओ हो, हे खराब क्षेत्ररक्षण आहे, भरपूर खराब आहे. आणि क्षेत्ररक्षक कव्हरचा येतो, अडवण्याचा प्रयत्न करतो, तो प्रयत्न निष्फळ ठरतो. 4 रन प्राप्त होतील. मात्र 13 धावांची गरज आहे. हळूहळू कॉन्फिडन्स डॅमेज करतील या हे क्षेत्ररक्षण. इथून उभारी कशी घ्यायची बघायचे. अडवण्याचा प्रयत्न केला होता तिथे क्षेत्ररक्षकानं, मात्र हातातून निसटला चेंडू आणि कसा सीमारेषा क्रॉस करतोय आपण पाहिलंय. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 30 धावा, 30 ऑन बोर्ड. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचे. केटी बॉयज खेळले तळवली संघाला, तर त्यांना अजून 13 धावांची गरज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 13. मोठा फटका खेळायचा होता फलंदाजाला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे, पूर्ण फसलेला प्रयत्न आहे. 13 धावा 8 चेंडू. ओहो, इथे फुल टॉस नाही, नो बॉल आहे. त्यावरती अधिक काही धावा मिळतील. या चुका खूपच खराब प्रदर्शन बघायला मिळतं इथे गणसाई स्पोर्ट्स नांदगावचं. 3 धावा इथे मिळतील. 8 चेंडू 10 धावा आहेत. 1 धाव शॉर्ट आहे, कमी करा एक अजून. 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 घेतली, शॉर्ट रन्स घेतलेली आहे. फ्री हिट असेल पुढचा बॉल. यस, जमिनीच्या समांतर चेंडू राहणार आहे. फॉलो थ्रू वाढवतोय गोलंदाज, चेंडू पर्यंत पोहोचतोय. धावफलक 1 ने वाढेल आता. 7 चेंडू 10 धावा. आपण पाहिले 4 षटकांमध्ये 43 धावांची गरज होती. तिथे 10.75च्या सरासरीने धावायचं होतं आणि बऱ्यापैकी जेमतेम तिथेच आहे स्कोर. अजून फार वेगाने पुढे आले असंही काही नाहीये. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथे लॉफ करतो हवेमध्ये, मात्र कव्हर्स खूप लांब आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, इथे थ्रो येतोय, मात्र 2 धावा. आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 35 धावा 3 गडी बाद. केटी बॉयज खेळले तळवली. 6 चेंडू 8. 6 चेंडू 8. मला वाटतंय पस्टे, काय नाव त्यांचं, अतुल पस्टे मैदानामध्ये. मला वाटतं 12वा खेळाडू नाही अतुल.
टीम मध्ये तरी देखील पाणी घेऊन गेलेलं आहे. खेळाडूंना कसली बऱ्याच वेळा मी बघतो की कुणाला म्हटलं ना तू 12 वाजा की त्याला वाटतं की कमीपणा वाटतो. अरे काय कमीपणा आहे त्यात. त्या विराट कोहलीला बघा तुम्ही, एक 12वा खेळाडू होता, पाणी घेऊन नाचत जात होता आतमध्ये, बघितलं ना तुम्ही. हा, विशेष म्हणजे तो किती करोड लाखो अब्जाधीश कमावतोय आणि तरी 12वा खेळाडू म्हणून नाचत जातो. आणि मी फक्त त्याचेच मोजतो, त्याच्या बायकोचे मोजत नाही परत. तिचे अजून कोटी आहेत. कोटी काय, हजारो कोटी असतील अजून. आणि आपल्या खिशात दमडी नसते. नाही 12वा नाही मी. तुम्ही 12वा दुसरा कोणाला पाठवा. यस, आपण सुनील माळी यांना बघतोय स्क्रीनवर. मुकेश गडगे सुद्धा तिथे दिसत आहेत आम्हाला. स्पर्धेचे संस्थापक यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. हे एक व्यक्तिमत्व आहे, इतका मोठा सोहळा उभा केलेला आहे. व्यक्तिमत्व एकदम साध आहे. तुम्ही बघितलं असेल की त्यांचं वजन मला वाटतं 50-55च्या आसपासच असेल. पण या माणसानं स्पर्धेच्या माध्यमातून जे काही कमावलंय ना, त्याचं वजन खूप मोठं आहे, त्याची उंची खूप मोठी आहे. यस, दिस इज सुनील माळी. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता इथे. केटी बॉयज खेळले तळवली संघाला. मॅच अजून संपलेली नाही आहे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. जिंकण्यासाठी जन्मामुचा. वी बॉर्न टू विन. धाव फलकावरती धावा 35-8. हे दुसरे व्यक्तिमत्व आपण स्क्रीनवरती बघतोय. नकुलजी भांडे, काय स्माइल आहे, दिल खेचक. उंच उंच फटका आणि ओ हो, सुटला कॅच. नो, इथं या चुका टाळणं गरजेचं आहे. 2 धावा इथे मिळतील. भरपूर चुका केल्यात मागच्या काही चेंडूंमध्ये, बघितलं ना आपण गणसाई स्पोर्ट्स नंदगाव. आणि त्यामुळेच केटी बॉयज खेळले तळवले संघ आज विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय. 4 चेंडू 6 धावा, विजयाचं समीकरण 4 बॉल 6 रन्स. गणसाई स्पोर्ट्स नांदगाव. यस 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 यस, चांगला फटका. मिड विकेट. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचलाय तिथे, मिड विकेटचाही पोहोचलाय आणि यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज बाद होईल. कम बॅक. एक फलंदाज बाद करत 38 वरती पोहोचला. धाव फलक 4 गडी बाद. 3 चेंडू 5 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले के नाम. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. 3 चेंडू. नकुलजी भांडे यांना आपण बघतोय. स्पर्धेचं मॅनेजमेंट अतिशय दर्जेदार करणारे हे व्यक्तिमत्व आहे. 96 संघांना या मंचावरती आणलं, ते कसं त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि या स्पर्धेला आज मूर्त स्वरूप दिलेलं हे एक अफाट व्यक्तिमत्व आहे. नकुल भांडे यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. नकुल भांडे, सुनील माळी ही जोडी आहे, सुपर हिट जोडी आहे. यस यस यस, 4 रन इथे मिळतील. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये टीम पोहोचणार का? अजूनही नांदगाव संघ प्रति आक्रमण करू शकतो. शेवटचा सामना आहे, अत्यंत महत्वाचा. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. विजयी जल्लोष इथे सुरू आहे. टीम या ठिकाणी आपण बघतोय जल्लोष इथे सुरू आहे. केटी बॉयज खेळले तळवली संघाचा. जर जास्त गोंधळ झाला तर आयोजक पेनल्टी टाकतील ना. हा, तुम्ही शांत बसा, कंट्रोल करा स्वतःला, अन्यथा 2 रनची पेनल्टी इथे आली. मी कित्येक वेळा बघितलंय 12th मॅन नाही म्हणून शेवटच्या बॉलला पेनल्टी दिलेली आणि हरलेली टीम पेनल्टी दिल्यामुळं फायनल हरलेली पुण्यामध्ये. ओ नो 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 नो, इथे फलंदाज, मी पंचांकडे लक्ष दे, फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे आणि याबरोबरच इथे 1 चेंडू 1 धाव.
दोन्ही पंच विचार करतायत. नो बॉल, नो बॉल आहे. तर थांबा थांबा, नो बॉल नाही आहे. तुम्ही मला चुकीची माहिती देऊ नका. दोन्ही पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नो कॅन्सल आहे, नो कॅन्सल आहे. फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद आहे का? यस ठाकरे सर, फलंदाज बाद आहे. सर सर ठाकरे सर, फलंदाज बाद आहे का? हा यस, फलंदाज बाद आहे. नो बॉल नाहीये. शेवटचा चेंडू, एक धाव. सामना टाय झाला तर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या सामन्यासाठी तो काही बदलणार नाहीत आपण. पहिल्या बॉल पासून तोच नियम कायम आहे, कंपल्सरी चेस. शेवटचा चेंडू, एका धावेची आवश्यकता. केटी बॉयज खेळले तळवली. एक धाव त्यांना गरजेच्या, मस्ट बी. एक धाव बनवायचीच आहे. धाव बनवली नाही तर केटी बॉयज खेळले तळवली संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. गणसाई स्पोर्ट्स नांदगाव संघ सेमीफायनल मध्ये पोहोचू शकतो. एक धाव रोखायची आहे, मस्ट बी. नीड 1 रन इन दिस बॉल. 42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघ समान अवस्थेमध्ये आलेले आहेत. इथे आता दोघांनी जे कपडे बांधले नाहीत ना आज, त्याचा फटका बसतोय. जर कपडे व्यवस्थित असते तर आता जिंकली असती टीम. केटी बॉयज खेळले तळवली आणि दोघे जण आज संघाचा किट वरती आले नाहीत. त्याचा परिणाम संघाला फटका बसतोय संघाला. टीम आता लेवल मध्ये आहे. नांदगावचे खेळाडू सीमारेषेच्या बाहेर चला. नांदगावचे प्रेक्षक, नांदगावचे प्रेक्षक आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. गडबड नकोय, एकदम शांतता. काय होणार आहे पुढे या मॅचचं? गणित कोणाचं चुकणार आहे हे बघायचंय. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज आहे. पहिल्या काही षटकानंतर निसटलेली मॅच नांदगाव संघानं परत आणलेली आहे, खेचून आणलेली मॅच. खेळले तळवलीच्या जठरातला घास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज. बाहेरची हवेमध्ये चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे टीम केटी बॉयज खेळले तळवली गोस टू सेमीफायनल. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना इथे जिंकलेला आहे केटी बीकेटी संघानं, अर्थात केटी बॉयज खेळले तळवली संघानं. आणि भगवा चषक धमाकामध्ये सेमीफायनल त्यांनी गाठलेले आहे. शेक हँड करा बोथ ऑफ टीम. स्पर्धेचा लौकिक आहे. आपण शेक हँड करा दोन्ही संघांनी एकमेकांना आणि मग बाहेर पडा. शेक हँड करा. हार जीत या गोष्टी चालू असतात. एकमेकांना भेटा, हस्तांदोलन करा. चला सगळे खेळले तळवली आणि मग मैदानातून बाहेर पडा. तर 57 धावा, विपुलच्या 27, 14 चेंडू मध्ये, रोहितच्या 25, 13 चेंडू मध्ये. इथे सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. शुभम फोटोग्राफीचे मालक सन्मान्य संजयजी हरड यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. नकुलजी भांडे सरांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं